आज मित्रांनो मी 3 ते 4 वर्षानंतर कोणाचं तर फंक्शन अटेंड करण्यासाठी आलो होतो आणि ते फंक्शन कशाचं होतं मी पुढे ब्लॉगमध्ये सांगतो. ब्लॉग पूर्ण बघायचं विसरू नका. नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो होतो एका फंक्शनला. मग काय, मी आणि माझी आजी आजोबा चाललो होतो. आपली गाडी घेऊन निघालो होतो आणि वरून ऊन पण भरपूर लागत होतं. तसंच बाजूला नजारा पण खूप भारी दिसत होता. तशाच उन्हामध्ये आम्ही ज्या गावी फंक्शन होतं त्या गावामध्ये पोहोचलो. तर मित्रांनो चला मी तुम्हाला फंक्शन कशाचं होतं ते सांगतो. तर एक लग्न सोहळा होता म्हणून मी आलो होतो आणि ज्या पाहुण्याच्या घरी लग्न सोहळा होता त्या पाहुण्याची इथं आम्ही पोहोचलो होतो. मग इथं नवरा नवरीची काही विधी वगैरे चालू होते. मग त्यानंतर आम्ही ज्या ठिकाणी लग्न होतं त्या ठिकाणी पोहोचलो. इथे मंडप वगैरे डेकोरेशन वगैरे खूप मस्त केलं होतं. लग्न मंडपात येताच आम्हाला अक्षदा वगैरे भेटला आणि त्यानंतर थोड्याच वेळात नवरा नवरीची पण मंडपामध्ये एंट्री झाली. मग काही वेळातच लग्न सोहळा पार पडला. मग त्यानंतर जेवणाची बारी होती. मग जे पंक्तीला बसून जेवण वगैरे केलं त्यानंतर आपली गाडी घेऊन घराकडे जाण्यासाठी निघालो. घरी जाताना पण तेच प्रॉब्लेम होता, भरपूर ऊन लागत होता आणि त्यामध्ये माझी 2 बोट करायची सवय काही जातच नव्हती. कोणत्या तर दिवशी मी गाडीहून पडलो ना त्या दिवशीचे 2 बोट करायची सवय जाणार आहे. पण जाऊ द्या म्हणलो आणि घरी आलो. घरी आल्यानंतर बघितलं तर काय, ते काल घायाळ झालेलं डॉगेश भाईचा जीव गेला होता म्हणून त्याला कोणतरी दूर नेऊन टाकलं होतं. तर त्याच्या मनाला शांती लागो, भावपूर्ण श्रद्धांजली डॉगेश भाई. तर चला, तुम्हाला आजचा आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करून जावा.